नमस्कार. आपण जॉन डनच्या कविता पाहत होतो. त्याच्या आणखी काही कविता पाहूया आणि त्यानंतर पुढच्या कवीकडे वळूया. तर जॉन डनचा आपण पाहिलेला एक पैलू की रिझन आणि फेथ, आणि हे त्या युगाचंच वैशिष्ट्य होतं. एका बाजूला बुद्धिवाद आणि दुसऱ्या बाजूला श्रद्धा. कारण तो काळच तसा होता की नवीन विचार येत होते आणि त्या विचारांना स्वीकारणं जड जात होतं. हे नेहमीच घडत असतं संक्रमणाच्या काळामध्ये. जुने विचार टाकवत नसतात, पण नवीन विचार खुणावत असतात. तशा प्रकारे या जॉन डन सारख्या त्या काळातल्या विद्वान आणि निर्मितीक्षम कवी लेखक यांची परिस्थिती होती. पण त्याच्यामध्ये त्यांनी काही चिरंतन विचार मात्र दिलेच, जसं नो मॅन इज अन आयलंड किंवा फॉर हुम द बेल टोल्स यासारखे आध्यात्मिक जागृती देणारे विचारही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सर्वात मोठं कॉन्ट्रडिक्शन म्हणजे जे प्रेम चर्च किंवा कोणत्याही धर्माला श्रेष्ठ वाटणार नाही, अशा प्रेमातून आपल्याला संतपद प्राप्त होईल, अशा प्रकारचा विचार त्यानं मोठ्या धाडसानं मांडलेला होता. आणि एक प्रकारे ही जी प्रेम भावना आहे तिच्या उदात्ततेकडे वळता वळता त्या प्रेमाची कालातीतता तो सांगत होता आणि त्यातून अध्यात्माकडं त्याची वाटचाल झाली असावी. म्हणजे जे आचार्य रजनीश यांच्यामध्ये, बाकी काही असो, पण त्यांचा जो विचार आहे तो थोडासा या प्रकारचा इथं त्याची आठवण आपल्याला होईल. काही विचार त्याचे या प्रेमासाठीचे मोठे आकर्षक आहेत. ऑल अदर थिंग्स टू देअर डिस्ट्रक्शन ड्रॉ, ओनली अवर लव्ह हॅथ नो डिके. इतर सर्व गोष्टी अटळ विनाशाकडे जातात, पण आपल्या प्रेमाला कालस्पर्श नाही. हे अर्थात शेक्सपियरनेही सांगितलं होतं. वेगळ्या पद्धतीनं डन पण सांगतो आणि ते आकर्षक पद्धतीने तो मांडतो. दिस नो टुमॉरो हॅथ नॉर यस्टरडे, रनिंग इट नेव्हर रन्स फ्रॉम अस अवे. त्याला त्या प्रेमाच्या चिरंतनतेची खात्री आहे. किती खात्री की बट ट्रूली कीप्स हिज फर्स्ट लास्ट एव्हरलास्टिंग डे. कधीही ते नष्ट होणार नाही. तो दिवस म्हणजे तो क्षण अमर होऊन राहणार, शाश्वत, चिरंतन, अक्षय, अशा प्रकारची ही प्रेमाची कल्पना त्यानं मांडली. आता यातून तो जे काही अध्यात्म सांगू पाहतो ते थोडं विलक्षण आहे. म्हणजे एक वैशिष्ट्य असं दिसतं. आपण त्याची एक कविता पाहिली की जिथं तो आपल्या प्रेयसीला समजूत घालताना वकिली पद्धतीनं मांडतो, मुद्देसूद आर्ग्युमेंट करतो. किंवा जेव्हा तो म्हणतो की स्त्रिया चंचल असतात, तेव्हा सुद्धा एक प्रकारचं कोर्टात केल्यासारखं आर्ग्युमेंट मांडतो तो. आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे देवाशी पण तो तशाच पद्धतीनं आर्ग्युमेंट करतो, असं त्याच्या भक्ती काव्यामध्ये दिसतं. इथं त्यानं मोठ्या धाडसानं ज्याची प्रत्येकाला भीती असते, जी नैसर्गिक आहे, उपजत आहे, इन्स्टिंक्टिव्ह आहे, त्या भीतीबद्दल सांगितलंय की ती भीती मला नाही. आणि मृत्यूला त्यानं बजावलंय की तू काय गर्व करू नको. डेथ बी नॉट प्राऊड, दो सम हॅव कॉल्ड दी मायटी अँड ड्रेडफुल. तुला लोकांनी महाशक्तिमान म्हटलंय,
भयनिधान म्हटलंय, पण तू काहीतरी गर्व करू नको उगीच. का? फॉर दोज दाऊ आर्ट नॉट सो. तू नाहीयेस तसा. का नाहीये ते त्यानं अगदी रीतसर वकिली पद्धतीनंच सांगितलंय. फॉर दोज whom thou thinkest thou dost overthrow, die not. पुअर डेथ. पुअर म्हटलंय तिला, की ज्यांना तू उखडून फेकतोस असं तुला वाटतं ते मरत नाहीत. डाय नॉट अँड नॉर यट कास्ट दाऊ किल मी. तू मलाही मारू शकणार नाहीस असं त्यानं मोठ्या आवेशानं बजावलंय. आणि या सगळ्याचा टोन आपल्याला दिसेल ड्रामॅटिक आहे, नाट्यमय आहे. आणि आपल्याला त्याच्याबद्दलच्या टिपणामधूनही सांगितलं जातं की त्याला नाटकांची आवड होती, खूप वेळा तो थिएटरमध्ये असायचा. तर ते नाट्य त्याच्या काव्यामध्ये आपण ते त्याच्या कवितेतही पाहिलं. कवितांची सुरुवातच अशी होते, गो कॅच द फॉलिंग स्टार. अशा प्रकारे नाट्यमयता ती मृत्यूला बजावताना सुद्धा दिसते. आता आर्ग्युमेंट कसं आहे पहा. फ्रॉम रेस्ट अँड स्लीप विच बट दाय पिक्चर्स बी मच प्लेजर. विश्रांती आणि निद्रा ही तुझी चित्र आहेत, कारण ती तुझ्यासारखीच आहेत. मग त्याच्यातून आम्हाला मच प्लेजर, खूप आनंद मिळतो. आता ज्या वस्तूचं चित्र आनंददायक आहे ती वस्तू अर्थातच सुखदायक असणार. देन फ्रॉम दी मच मोर मस्ट फ्लो. चित्रातून जर इतका आनंद मिळतो तर तू प्रत्यक्ष जो आहेस त्याच्यातूनही अधिकच आनंद मिळणार. हे एक आर्ग्युमेंट. पुढचं असं, तुला गर्व करायची गरज नाही ती का? तर सूनेस्ट आवर बेस्ट मेन विथ दी डू गो. जातात आमच्यातली फार श्रेष्ठ माणसं तुझ्या बरोबर, रेस्ट ऑफ देअर बोन्स अँड सोल्स डिलिव्हरी. पण तुझ्या बरोबर जातात म्हणजे काय? तू काय नेतोस त्यांचं? तर त्यांच्या अस्थी तर इथेच स्थित, अस्थी इथंच असतात. आणि आत्मे त्यांचे मुक्त झालेले या श्रेष्ठ माणसांचे. मग काय पडतं तुझ्या हाती? तू मारे नेत असशील, पण तुझ्या हातात काय आहे तेव्हा गर्व करायचं तुला काहीही कारण नाही. पुढचा आर्ग्युमेंट की दाऊ आर्ट स्लेव्ह टू फेट, चान्स, किंग्स अँड डेस्परेट मेन. तू गुलाम आहेस. दैवानं सांगितलं की तुला ती झडप घालावी लागते माणसावर. काही वेळा नियती ती तुला सांगते आणि तुला ती आज्ञा पाळावी लागते. क्रूर राजे जेव्हा एखाद्या माणसाला मृत्यूची शिक्षा देतात तेव्हा तुझी इच्छा असो नसो तुला त्यांना न्यावंच लागतं. हे अर्थात त्या काळच्या राजेशाहीचं प्रतिबिंब म्हणता येईल. आणि डेस्परेट मेन, आत्महत्या करणारी माणसं ही युगायुगात कायम असतातच. अशा हताश आणि आत्मघातकी माणसांचा तू गुलाम आहेस. त्यांनी बोलवलं की तुला जावं लागतं. मग तुला कशाचा गर्व? त्यांच्या हाकेला ओ देणारा तू आहेस. म्हणजे गर्व न करण्याची 1, 2, 3, 4 अशी ओळीनं एक एक मुद्देसूदपणानं कारण सांगतो तो. आणि काय तुझ्या राज्याचं वैभव? कशासाठी तुला एवढा गर्व? डस्ट विथ पॉइझन, वॉर अँड सिकनेस ड्वेल. तुझ्या राज्यात काय आहे? विष, लढाया आणि रोगराई. ही जी 3 मुख्य कारणं आहेत माणसांच्या मृत्यूची. मग यात वैभव काय आहे? हे सगळं तर रोगटच आहे. आणि मग तुला कशाचा गर्व? आणि आणखी एक आर्ग्युमेंट, पॉपी ऑर चार्म्स कॅन मेक अस स्लीप ॲज वेल. तू आम्हाला झोपवतोस, ओके, पण आम्हाला पॉपी, ते खसखस म्हणजे ज्याच्यातून संमोहक असं द्रव्य असलेलं, त्याची फुलं, आणि चार्म्स. त्या काळात तर यावर बराच विश्वास होता, चार्म्सवर.
संमोहनावर, हिप्नोटाईज करण्यावर, या गोष्टींनी सुद्धा आम्हाला अशीच झोप मिळते. अँड बेटर दॅन दाय स्ट्रोक, तुझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं आम्हाला त्यातून झोप येते. मग व्हाय स्वेलेस्ट दाऊ देन, क्रियापद स्वेल असं वापरलंय त्यांनी. एवढा गर्वानं फुगलायस कशासाठी, कशाला तुझा दिमाग. आणि सुनीताच्या पद्धतीनं शेवटच्या 2 ओळी या क्लायमॅक्सला जाणारे आहेत. वन शॉर्ट स्लीप पास्ट, वी वेक इटर्नली. काय तुझ्या बरोबर गेल्यामुळे थोडीफार झोप येत असेल, पण वी वेक इटर्नली, पुढे जागृती चिरंतन. मग डेथ शॅल बी नो मोअर, डेथ दाऊ शॅल्ट डाय. आणि मग मृत्यू असणारच नाही, त्याचं अस्तित्वच नाही उरणार, आणि तूच जाशील मरून. तेव्हा मृत्यूला तू मरशील असं म्हणणारा हा जॉन डन आहे. आपल्याला त्याचे चरित्रकार सांगतात. एक मोठा प्रामाणिक चरित्रकार, तो म्हणतो, हे जे चित्र आहे हे डननं आपलं चित्र असं काढून घेतलं होतं की तो कॉफिनमध्ये पडलेला आहे आणि प्रेतवस्त्र पांघरलेलं आहे, अशा प्रकारचं चित्र त्यानं काढून घेतलं होतं. आणि ते म्हणे त्यानं त्याच्या बिछाण्याजवळ लावलं होतं. आता या सगळ्याकडे पाहिल्यावर नेमकं काय म्हणायचं हा प्रश्नच आहे. मानसशास्त्रज्ञ आजचे विशेषतः म्हणतात की जेव्हा एखाद्या गोष्टीची आपल्याला अत्यंतिक भीती वाटत असते, तेव्हाच आपण जोर जोरात सांगतो मला नाही भीती वाटत. मग डनचं हे जे निर्भयपणाचं सुनीत आहे, हे कोणत्या प्रकारात घालायचं हे वाचकानेच ठरवायचं. असं होतं का की तो अध्यात्मामध्ये गती घेत गेल्यामुळं त्याची खरोखरच मरणाची भीती गेली होती, की मानसशास्त्रज्ञांच्या मतानुसार अतिभीतीमुळं त्यानं हे असं लिहिलं आणि आपलं चित्र असं काढून घेतलं. तर हा सर्व झाला तर्काचा भाग. पण सुनीत म्हणून या काव्याची निश्चितपणानं प्रशंसा केली पाहिजे. अगदी मुद्देसूदपणानं त्यानं हे मांडलेलं आहे आणि अतिशय सुंदर भाषेत त्यानं मांडलंय. आणि हे अध्यात्माच्या एका पातळीला पोचल्यावर, की ज्या वेळेला जीवनाविषयी निराशा नव्हे पण जीवनाविषयी विरक्ती येते, तर जॉन डनला तशी विरक्ती आली ती असं सांगण्यासारखा फारसा पुरावा नाहीये. पण या काव्यात मात्र या पद्धतीचं त्याचं वर्णन दिसतं. पण आपल्या परंपरेतले संत तुकाराम त्यांनी जे म्हटलं, मरण ही माझे मरून गेले, मज केले अमर, हा मात्र आपल्याला शुद्ध आध्यात्मिक अशा प्रकारचा आविष्कार वाटतो. आणि मृत्यूला मारण्याची कल्पना यामध्ये या दोघांचं बरचसं साम्य आहे. किंबहुना डन आणि तुकाराम यांच्या प्रकटीकरणामध्ये बरेच असे पॉइंट्स, मुद्दे आहेत, बऱ्याच अशा जागा आहेत की ज्या ठिकाणी ते दोघं एकाच पद्धतीनं विचार करतायत असं वाटतं. तर डननी आपल्या एका कवितेमध्ये म्हटलंय, वेस्ट अँड ईस्ट इन ऑल फ्लॅट मॅप्स आर वन. म्हणजे पाश्चात्य असो की पौर्वात्य परंपरा असो, आध्यात्मिक अनुभवामध्ये एकात्मता असते आणि ते अगदीच साहजिक आहे. मानवजात इथून तिथून सारखीच आहे, सगळ्यांच्या हृदयाचे आकार एक समान आहेत, रक्ताचा रंग एकच आहे वगैरे. तर हे अनुभव सुद्धा एकाच प्रकारचे असणं काही अनैसर्गिक नाहीये. आविष्कार वेगळे वेगळे असतील, किंबहुना धर्माच्या परंपरांच्या नुसार काही कल्पना वेगळ्या असतील, पण ती हृदयाची जी तळमळ आहे, काहीतरी पलीकडचं खुणावतं, निसटून जातं नजरेतून, हाताला लागत नाही, जसं या चित्रात आहे त्याप्रमाणे, की थोडंसंच अंतर. अशी आणखी पण चित्र पाहिली असतील, विल्यम ब्लेकनं काढलेली काही चित्र आहेत, की मानवाचं बोट आणि देवदूताचं बोट याच्यामध्ये अगदी तसूभरच अंतर आहे, पण ते आहे अंतर. अशा प्रकारची तळमळ
मृत्यूनंतर काय ही भीती, थोडंसं कुतूहल आणि अनिश्चितता या सर्वातून अशा प्रकारच्या कविता निर्माण होत असाव्यात. एका कवितेत त्यानं म्हटलंय की हे परमेश्वरा, स्वेअर बाय दाय सेल्फ, शपथ घे तू की ॲट माय डेथ दाय सन, इथं आता सनवर श्लेष आहे, सूर्य आणि मुलगा हे दोन्ही, तर सूर्याप्रमाणे माझ्या मरणाच्या वेळी शाईन ॲज ही शाईन्स नाव, माझ्या मृत्यूच्या वेळेला तुझा मुलगा किंवा सूर्य चमकत राहतील. अँड हिअर टू फोर हॅव्हिंग डन दॅट दाऊ हॅज डन, हे असं काहीतरी जर तू केलंस तर हे तुझं खरं सार्थत्व होईल. म्हणजे एक प्रकारे हा देवाला सांगतोय की तुझं सार्थत्व कशात आहे. हा जो धीटपणा आहे तो धीटपणा तुकारामांच्या काही अभंगामध्ये सुद्धा आपण पाहतो. आणि त्यामुळं मला असं वाटतं की हे एक जे स्पिरिट आहे ते दोघांच्या मध्ये सारखंच आहे. एक बुद्धिवादिता, आर्ग्युमेंट, वकिली, मुद्देसूदपणानं वर्णन करणं. जसं तो म्हणतो आय वॉज मेड बाय दी अँड फॉर दी, हे बघ तू निर्माण केलंस, तुझ्यासाठी निर्माण केलंस, मग शॅल दाय वर्क डीके, तू जर निर्माण केलंयस तर त्याला नाश, त्याचा नाश होऊ देणं तुला कसं काय आवडेल. व्हाय डज देन द डेव्हिल सर्प ऑन मी, तू मला निर्माण केलंयस म्हटल्यानंतर माझ्यावर सैतान कसं काय कब्जा मिळवू शकेल. तुकारामांनी हे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं सांगितलंय. तुझा म्हणवितो हेची लाज तुला, मी जर तुझा आहे आणि माझा जर असा अधपात व्हायला लागला तर तुलाच लाज येईल ती, तू मला असं कसं काय विसरतोस. मुद्दा दोघांचा एकच आहे. बट हू एम आय दॅट डेअर डिस्प्यूट विथ दी, खूपशा सॉनेट्स मध्ये असे वादविवाद केल्यावर तो थकून म्हणतो मी कोण बाबा तुझ्याशी वाद घालणार. आणि तुकाराम तेच म्हणतात, तुका म्हणे तुम्ही असा जी जाणीते काय करू रीते वादावाद. तुकारामांनी तर नीत्शेच्या सुरात सांगितलेलं माहितीये आपल्याला, माझे लेखी देव मेला, काड दिशी हे वाक्य आपल्या कानावर आदळतं. माझे लेखी देव मेला असो त्याला असेल, नीत्शे म्हणाला होता, ते तुकारामांनी 17व्या शतकात सांगितलं. आता नीत्शेचं त्या वाक्याचा आर्ग्युमेंट वेगळा आहे वगैरे ते सोडून देऊ आपण, की ते ट्रॅजेडीच्या संदर्भात वगैरे वगैरे, प्रश्न तो नाहीये. पण अशा प्रकारचं विधान हे साधू संत जेव्हा करतात तेव्हा त्यांनी एक काहीतरी आध्यात्मिक अनुभवांची पातळी गाठलेली असते. आणखी काही उदाहरणं आपल्याला सापडतात. एक आपण पाहिलंच होतं, फॉर हुम द बेल टोल्स इट टोल्स फॉर दी. फ्रॉम द बेल्स ऑफ द चर्च adjoining I am daily remembered of my burial in the funeral of others. की ज्या ज्या वेळेला ती घंटा वाजते आणि मग फ्युनरल आणि बरियल हे सगळं चालू असतं तेव्हा रोज मला आठवण होते, दाऊ मस्ट डाय. अशीच ही घंटा एक दिवशी हळूच वाजेल आणि दाऊ मस्ट डाय याची जाणीव. तर तुकारामांनी म्हटलंय त्याप्रमाणे, एक पाहत असा एकांची दहने सावध त्या गुणे का रे नव्हा. किंवा तुकारामांनी म्हटलंय की हे दिवाळं निघालं, ही जी सगळी संकट आली, मोठी यादी दिली आहे त्याने, आणि ते खरंच होतं. हे झालंय, बरं झालं, आता तू त्यामुळं मला भेटलास तरी. दोज आर माय बेस्ट डेज वेन आय शेक विथ फिअर. डन पण तेच म्हणतो, मी जेव्हा असा भीतीनं घाबरलो ना तेच उलट चांगले दिवस होते रे माझे. दॅट आय मे राईज अँड स्टँड, त्याच्यामुळं तर मी उठलो, उभा राहिलो. तेव्हा असंच कर मला, ओव्हरथ्रो मी अँड बेंड युअर फोर्स टू ब्रेक. मला मोडून टाक, फेकून दे, वाकव, ब्लो, बर्न. माझी काय जाळपोळ केलीस तरी चालेल, फटके मारलेस तरी चालेल, हे सगळं करून मेक मी न्यू. मला नवीन कर. हे जे आत्तापर्यंतचं माझं आयुष्य आहे हे काय फार चांगलं झालेलं नाही, तेव्हा मला नवीन घडव.
तुझी कृपा मला दे, हे या इतक्या तीव्र शब्दात डन सांगतो. आणि तुकारामांनी तेच म्हटले, तुका म्हणे याचा संग नव्हे भला, शोधित विठ्ठला जाऊ आता. आता दुसरं कुणी नाही. जे काही या जगातलं फार सुंदर अशा प्रकारचं ते तुकारामांच्या अभंगातलं प्रकटीकरण आहे की ओस झाल्या दिशा मज भिंगुळ वाणे, वाट दिसत नाही. अतिशय करुण आणि आपल्याला अगदी डोळ्यात पाणी आणणारं असं ते वर्णन आहे. एका बाजूला परमेश्वराचं प्रत्येकाची काळजी घेण्याचं तत्व किंवा सूत्र दोघंही मांडतात. त्यांनी म्हटलंय, ॲज गॉड मेड ग्रास फॉर बीस्ट्स बिफोर ही मेड ब्रीस्ट्स. पशु निर्माण करायच्या आधी देवानं गवत निर्माण केलं आणि माणसांच्या आधी पशु निर्माण केले. हे अर्थात मांसाहारी लोकांच्यासाठी आहे की माणसाला मांस मिळावं म्हणून त्यानं पशुही निर्माण केले. He begins with that which was necessary for that which follows. उद्या त्याला काय निर्माण करायचंय त्याच्या गरजानुसार त्यानं आज निर्माण केलेलं आहे. ही या परमेश्वराची केवढी दया आहे. आणि तुकारामांनी म्हटले, पोसितो जनासी एक लातो. बाळ जन्माला येण्यापूर्वी त्याच्या दुधाची व्यवस्था करतो तो परमेश्वर. पक्ष्यांनी घरट्यात जेव्हा अंडी घालायची असतात तेव्हाच त्याच वेळेला त्यांच्या पुढच्या चाऱ्याची तो व्यवस्था करतो. दोघांची वर्णनं एकाच प्रकारची आहेत. यातून अर्थात मला काहीही सुचवायचं नाहीये. दोघं कधी भेटले नव्हते. 7 समुद्रापलीकडे दोघ जण वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. पण ग्रेट माइंड्स थिंक अलाइक आणि ग्रेट डिवोटीज प्रे अलाइक असं म्हणू आपण. की हे जागतिक अध्यात्माचं जे एक्सप्रेशन आहे ते कसं एकाच प्रकारचं आहे. म्हणजे जेव्हा पुढच्या या 2 ओळीत म्हटल्याप्रमाणे, ओ फादर पर्ज अवे ऑल विशस टिंक्चर्स दॅट आय मे राईज फ्रॉम डेथ. या मरणातून मला वर काढ. काय तुझे जे मार्ग असतील, विशस असतील, काय असतील ते वापर आणि यातून मला वर काढ. तर याला आपल्याला माहिती आहे शब्द अध्यात्मातला की ज्यावेळी मार्ग दिसत नसतो, काळी कुट्ट रात्र असते, त्याला ब्लॅक नाईट ऑफ द सोल असं म्हटलेलं आहे. की ही रात्रीची जी ही वेळ आहे अध्यात्मातली, हा टप्पा कुणालाही चुकत नाही. कुठल्याही संताला, साधूला तो चुकलेला नाही. तो पार करूनच पुढे जावं लागतं. तर हे दोघं साधारणपणे त्या वाटेनच चाललेले असावेत असं वाटतं. आणि म्हणून तुकारामही म्हणतात, आता सोडवण्या न या नारायणा, तरी मी वाचेना काळा हाती. आपल्या पापांची जाणीव दोघ जण तीव्रपणाने व्यक्त करतात. डनच्या बाबतीत तर तो तर म्हणते, स्पिट ऑन माय फेस, थुंका माझ्या तोंडावर. इतका तो विकल होतोय की कितीही माझी पाप अशी त्याला जाणीव झाली. आय हॅव सिन्ड अँड सिन्ड. 3-4 सुनीतामध्ये त्यानं म्हटलंय, माझ्या या पापांचा भार फार मोठा आहे. आणि मग यादीच लावली आहे त्यानं, द फायर ऑफ लस्ट, एनवी वगैरे वगैरे. तुकारामांनी आणि आपल्या भारतीय परंपरेत अनेक साधू संतांनी हे म्हटलेलंच आहे की ही माझी पाप. मोरोपंतांनी वगैरे तर खूपच ओळी या प्रकारच्या लिहिलेल्या आहेत. दंभ मान माझा करूप आहे घात, हीन बुद्धी माझी अहंकार चित्ती, दुष्ट आचरण पापा नाही पार वगैरे वगैरे अनेक प्रकारे आपली पाप वर्णन केले आहेत. आणि म्हणून हे परमेश्वरा, तू आम्हाला आता या अवस्थेतून सोडव.